नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिकोड करणार आहोत मुंबई युनिव्हर्सिटीने पब्लिश केलेले LLM CET 2026चे नोटिफिकेशन. लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार. मुंबई विद्यापीठाच्या LLM CET 2026-27च्या अधिकृत सर्क्युलरच्या या माहितीपर विश्लेषणात आपले स्वागत आहे. पुढील शैक्षणिक प्रवासाची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मुंबई विद्यापीठाने नुकतेच आपले ऑफिशियल सर्क्युलर प्रसिद्ध केले आहे आणि आज आपण ते संपूर्ण सर्क्युलर उघडून पाहणार आहोत. तर मग लगेचच सुरुवात करूया. मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेत आणि त्याशी संलग्न असलेल्या लॉ कॉलेजेसमध्ये 2 वर्षांच्या LLM डिग्री प्रोग्रामसाठी प्रवेश मिळवणं हे एक मोठं स्वप्न असतं. ही एक खूप महत्त्वपूर्ण संधी आहे आणि या दिशेने पाऊल टाकण्यासाठी CET परीक्षा हे पहिलं आव्हान आहे. विभाग 1. कोण अर्ज करू शकते, म्हणजेच पात्रता निकष. आता तिथेच हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की या CET परीक्षेसाठी नेमके कोणते पात्र आहे. लॉ डिपार्टमेंटने यशस्वी अर्जदारांसाठी काही निश्चित नियम आखून दिले आहेत आणि ते समजून घेणं अगदी आवश्यक आहे. तर कोणकोणते गट अर्ज करू शकतात? सगळ्यात आधी ज्यांचे LLB प्रोग्राम पूर्ण झाले आहे ते निश्चितपणे अर्ज करू शकतात. पण खरी रंजक गोष्ट ही आहे की जर कोणी विद्यार्थी 3 वर्षांच्या किंवा 5 वर्षांच्या LLB कोर्सच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असेल तरी ते पात्र आहेत. हे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी तर आहेच, पण इतर मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू आहे. म्हणजेच निकाल लागण्याची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. आपण लगेचच अर्ज करता येईल. विभाग 2. महत्त्वाच्या तारखा उर्फ अर्जदारांची टाईमलाईन. हे पहा, उमेदवारांच्या हातात अगदी कमी वेळ आहे. 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता फॉर्म्स उघडणार आहेत आणि 11 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजताच फॉर्म्स बंद होतील. फक्त 11 दिवस. हा 11 दिवसांचा कालावधी अत्यंत क्रंचीचा आहे आणि त्यानंतर लगेचच 7 जूनला परीक्षा असेल. म्हणूनच शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर फॉर्म भरणे कधीही फायद्याचं ठरेल. विभाग 3. परीक्षा शुल्क आणि प्रवर्ग म्हणजेच आर्थिक माहिती. आधी राखीव प्रवर्ग म्हणजेच रिझर्व्ड कॅटेगरीजबद्दल बोलूया. हे प्रवर्ग आहेत SC, ST, DTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS आणि SEBC. जर आपण यापैकी कोणत्याही प्रवर्गात मोडत असाल तर फॉर्म भरताना त्याची निश्चित नोंद घेणं आवश्यक आहे. हे आधीच समजून घेतल्याने अर्ज प्रक्रियेत पुढे कोणताही गोंधळ होणार नाही. आता थोडंसं शुल्काची तुलना करूया. ओपन म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी हे शुल्क 1000 रुपये आहे आणि आधी बोलल्याप्रमाणे राखीव प्रवर्गांसाठी हे शुल्क 650 रुपये ठेवण्यात आले आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या शुल्काव्यतिरिक्त दोन्ही कॅटेगरीजसाठी कन्व्हिनियन्स चार्जेस आणि लागू असलेला GST वेगळा आकारला जाईल. म्हणून तुमची ॲक्च्युअल पेमेंट रक्कम थोडी जास्त असेल. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ऑल फीज आर नॉन रिफंडेबल. म्हणजेच हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. म्हणूनच पैसे भरण्यापूर्वी आपण त्या परीक्षेसाठी पात्र आहोत आणि निवडलेला प्रवर्ग एकदम बरोबर आहे याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीचा फॉर्म भरला तर पैसे वाया जाऊ शकतात. विभाग 4. परीक्षेचा दिवस आणि अंतिम टप्पा. परीक्षेची संपूर्ण माहिती पाहूया. मोड आहे सेंटर बेस्ड ऑनलाईन. म्हणजेच घरातून बसून परीक्षा देता येणार नाही. तुम्हाला एक परीक्षा केंद्र दिले जाईल, तिथे जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. तारीख आहे 7 जून 2026 आणि वेळ आहे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत. दुपारची वेळ आहे हे निश्चित लक्षात ठेवा. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या संपूर्ण CET परीक्षेचा कालावधी. ही परीक्षा फक्त आणि फक्त 1 तासाची असणार आहे. अगदीच वेगवान परीक्षा. 1 तास आणि तुमचा LLMचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हणून तयारीसुद्धा त्याच वेगाची आणि जोमाची असली पाहिजे. आता परीक्षेची आणि इतर अपडेट्सची अधिक माहिती कुठे मिळेल? तर या अधिकृत लिंकवर जी आहे mumbai.ac.in/circular.php. विद्यापीठाच्या या वेबसाईटवर नेहमी भेट देणे फायद्याचे आहे, कारण इथेच अर्ज करण्याची लिंक आणि लॉ डिपार्टमेंटचे इतर सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. आणि शेवटी रजिस्ट्रारच्या एका कठोर सूचनेकडे नक्की लक्ष द्या. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म्स शॅल बी रिजेक्टेड.
म्हणजेच अपूर्ण अर्ज फेटाळून लावले जातील. फॉर्म भरताना अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे. फक्त 1 तासांची परीक्षा आणि अगदी थोडे दिवस अर्ज करण्याची संधी असेल, हा थोडासा निष्काळजीपणा तुमचे पुढील 2 वर्षांचे भवितव्य पूर्णपणे बदलू शकतो का? नक्की विचार करा आणि चुका टाळण्यासाठी संपूर्ण माहिती असूनच फॉर्म भरणे योग्य ठरेल. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.